आणि आता नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय। असं असतानाच अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील रोखठोक भूमिका मांडली आहे। ज्यांच्यासाठी झाडं तोडली जात आहेत त्या साधू संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का, असा सवाल सयाजी शिंदे यांनी विचारला। तर सयाजी शिंदे यांनी तपोवनातील झाडांची देखील पाहणी केलेली होती। त्यावेळी त्यांनी सरकारला इशारा देखील दिलेला होता, कुठल्याही परिस्थितीमध्ये तपोवनमधील वृक्षांची तोडणी करू नये असं सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे। ज्या झाडांखाली साधू संत तपश्चर्या करतात ती झाडं तोडलेली साधू संतांना तरी चालेल का, असं सयाजी शिंदे यांनी विचारलंय। नाही, कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही। आपण जातीभेद मानत नाही, तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्या खाली तपश्चर्या करायला लागले। आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना। पर्यावरण प्रेमींनी मुद्दा भरकटवू नये। बकरी ईदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बकरींची कत्तल होते, त्यावेळी रक्त पाण्यातून जातं, त्यावेळी पर्यावरण प्रेमी कुठे असतात, असं नितेश राणे यांनी विचारलंय। तर त्यावरून नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही पर्यावरणवादी आहोत, जितकं शक्य आहे तितकं झाडं वाचवणं गरजेचं आहे। राणे भडक वक्तव्य करत हिंदुत्व आणि पर्यावरण असे वाद निर्माण करतायत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। कुठलाच नाही, हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे। आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे तर देणं, अहो आपल्या एवढा मोठ्या हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची। म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला, सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला, बोला चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला मी हम नाही काटणे देंगे, दाखवा ना। कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील। मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात? हा एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही। म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतात, हे कळायला मार्ग नाही। म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी, हा त्यांचा प्रयत्न आहे।